गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स. डिवाइन टाईम विथ निकीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज सर्वप्रथम ज्या सर्वांचा वाढदिवस आहे त्या सगळ्यांसाठी विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस बर्थडे. तर चला आज आपण पाहूया डिवाइन टायमिंगमध्ये युनिवर्सचा एंजल्सचा आपल्याला गायडेड मेसेज काय आहे, मॉर्निंग एनर्जीज काय राहणार आहे. युनिवर्स एंजल्स प्लीज गाईड करा माझ्या व्ह्यूअर्ससाठी. आज तुमचा काय ब्लेस्ड मेसेज आहे प्लीज गाईड करा. माझ्या व्ह्यूअर्सची आजची मॉर्निंग एनर्जी काय राहणार आहे प्लीज गाईड करा एंजल्स. 2 चिठ्ठ्या आलेल्या आहेत. राशी सांगा कोणत्या आहेत युनिवर्स एंजल्स. आज पाहूया कुंभरास. कुंभ म्हणजे ॲक्वेरियस. कुंभरास कुठली डिप्रेशन टेन्शन असेल तर ओम श्री प्रदाय नमः, ओम श्री प्रदाय नमः हा कुंभ राशीने मंत्र जाप करायचा आहे. जर कुठली डिप्रेशन टेन्शन एन्झायटी असेल तर आजचा पहिला गायडेड मेसेज काय आहे आपल्या युनिवर्सचा, आपल्या एंजल्सचा आपल्यासाठी. एंड ऑफ अ सायकल. एंड ऑफ अ सायकल हा पहिला गायडेड मेसेज आहे. जर आपल्या लाईफमधला कुठला टफ पिरियड चालू होता तर त्याचा एंड इकडे झालेला आहे असं युनिवर्सने सांगितलं आहे. आणि समथिंग न्यू इज कमिंग. खरंच आजचा गायडेड मेसेज आहे आपल्याला एंड ऑफ अ सायकल अँड समथिंग न्यू इज कमिंग. म्हणजे युनिवर्सने एंजल्सनी आपल्या इष्टदेवतांनी आपल्याला आज ब्लेस्ड केलं या 2 मेसेजने की एंड ऑफ अ सायकल म्हणजे आपल्या आयुष्याचा जो कठीण काळ होता, मग तो शारीरिकदृष्ट्या असो, तुम्ही किती पण आजारी असा किंवा जे काय पर्सनल मॅटरमध्ये तुमचं असेल किंवा तुम्ही तुमच्या लव्ह लाईफ मॅरिड लाईफसाठी पाहत आहात, जो काय वाईट काळ तुम्ही अंतापर्यंत अनुभवला असाल किंवा त्या गोष्टीतनं गेला असाल, तर युनिवर्सने तुम्हाला सांगितलं आहे तो काळ इकडे पूर्णपणे संपत आलेला आहे. त्या काळाचा एंड झालेला आहे आणि समथिंग न्यू इज कमिंग म्हणजे एक चांगली उत्तमातली उत्तम गोष्ट तुमच्या जीवनामध्ये युनिवर्स तुम्हाला ब्लेस्ड करून ती देत आहे. तर या गोष्टीला भरपूर पॉझिटिव्हिटीमध्ये घ्या. जर तुम्ही ते पाहत आहे भरपूर जुना आजार असं किंवा तुम्ही 1-2 वर्ष 8 महिने 9 महिने ज्या आजारपणाशी झुंजत असाल, युनिवर्सने सांगितलं तो आजारपणाचा काळ पूर्णपणे एंड झालेला आहे. तो आजारपणाचा पूर्ण सर्कल ते एंड झालेलं आहे. तुम्हाला नवीन उत्तम आरोग्य भेटत आहे आणि काहीतरी चांगलं तुमच्या जीवनामध्ये होत आहे. काहीतरी चांगली उत्तमातली उत्तम गोष्ट युनिवर्स तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देत आहे. ज्या गोष्टीची तुम्हाला तुमच्या जीवनात गरज आहे ती एक चांगली उत्तम गोष्ट तुम्हाला युनिवर्स तुमच्या जीवनामध्ये देत आहे. आणि जर तुम्ही तुमची पर्सनल लाईफ मॅरिड लाईफ पाहत असाल, लव्ह लाईफसाठी पाहत असाल, तर जो काही कठीण काळ होता तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तो कठीण काळ इथे संपलेला आहे आणि काहीतरी चांगलं युनिवर्स तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये देऊन तुम्हाला ब्लेस्ड करत आहे. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ग्रोथसाठी बघत असाल, करिअर ग्रोथसाठी बघत असाल, तर युनिवर्सने सांगितलेलं आहे की काहीतरी उत्तम आणि जे चांगलं आहे ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तो तुमच्या करिअरसाठी फायनान्शियल ग्रोथसाठी देणार आहे. पर्सनल लाईफसाठी मॅरिड लाईफसाठी आणि लव्ह लाईफसाठी पाहत असाल तर युनिवर्सने सांगितलेलं आहे पूर्णपणे सेपरेशन नो कॉन्टॅक्ट असेल तर हे तिकडेच संपलेलं आहे आणि तुमचं एक परमनंट रियुनियन होत आहे. चांगली अंडरस्टँडिंग तुमच्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये येणार आहे आणि काहीतरी उत्तम युनिवर्स तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला देऊन ब्लेस्ड करणार आहे. तर नक्की आजचा दिवस आणि आजचा आपल्याला गायडेड मेसेज खूपच चांगला आहे. एक टफ सायकल जी होती आत्तापर्यंतची, जो वाईट काळ होता, ज्या गोष्टी टॉक्सिसिटीच्या होत्या त्या युनिवर्सने तुमच्या आयुष्यात काढून टाकलेलं आहे. एंड ऑफ अ सायकल केलेलं आहे आणि काहीतरी चांगलं युनिवर्स तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देऊ पाहते. तर त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करा, थँक्यू बोला, ग्रॅटिट्यूड शो करा प्रत्येक गोष्टीसाठी आणि आपल्याकडनं होईल तितकी गोरगरीब अनाथ विधवांना यथाशक्तीप्रमाणे नक्की दैनंदिन दिवसांमध्ये होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा. तर युनिवर्सचा आपल्याला आजचा गायडेड मेसेज खूप चांगला आहे. एक वाईट काळ सरला आणि एक नवीन उत्तम गोष्टीची सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होते. कालचा पण आपला गायडेड मेसेज तसंच होता, हॅपीनेस आणि सॉरो. म्हणजे युनिवर्स आपल्याला सांगत आहे जे काही टॉक्सिसिटी आहे, जे काही अनवॉन्टेड गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचं फ्युचर खराब होणार असेल, तर त्या सगळ्या गोष्टी युनिवर्सने तुमच्या जीवनामधून तो काढून टाकत आहे आणि एक उत्तम जे प्रॉस्पॅरिटीने भरलेलं चांगलंवालं फ्युचर आहे ते देऊ पाहत आहे. तर त्यांना ग्रॅब करा, त्या गोष्टीचा स्वीकार मनापासून करा आणि थँक्यू बोला आणि
आपल्या इष्टदेवतांना, आपल्या मेंटॉर्सना नेहमी ग्रॅटिट्यूड शो करत जावा. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभमय, मंगलमय आणि उत्तम आरोग्याचा जावो. धन्यवाद.